देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे। त्यातच आता सरकारनं पुन्हा एकदा इंधन दरवाढ केली आहे। पेट्रोल, डिझेल, वीज, गॅसचे भाव गगनाला भिडलेत। याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळालं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र व राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी व महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि केंद्र व राज्य सरकारला थेट इशारा दिलाय। जनतेचे प्रश्न या ठिकाणी घेऊन रस्त्यावर उतरलेला आपल्याला दिसेल। महागाईचा आगडोंब या ठिकाणी उसळलेला असताना देवेंद्र सरकार या अदानी आणि अंबानीची किसे भरताना आपल्याला या ठिकाणी दिसते। जनतेचे प्रश्न आज इंधन दरवाढ झालेले आहे, पेट्रोल दरवाढ झालेले आहे, वीज दरवाढ झालेले आहे आणि गॅस दरवाढ झालेले आहे। पण याच्याबद्दल हे सरकार चकार शब्दही बोलायला तयार नाही। भावनिक मुद्दे हाताशी घेऊन जनतेचं लक्ष विचलित केले जात आहे, जनतेची दिशाभूल केली जात आहे। पण महागाई एवढी आणि बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढून सुद्धा हे या ठिकाणी त्यांनी डोळ्यावर झाकण या ठिकाणी चष्मा लावलेला आहे। आणि या ठिकाणी आम्ही जोपर्यंत हे जनतेचे प्रश्न जे सोडवत नाहीत, हे सरकार महागाई दर कमी करत नाहीत, तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। जनतेचे प्रश्न हाताला घेऊन शेवटपर्यंत आम्ही लढाई रस्त्यावरची करणार। इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, वीज दरवाढ आणि ही वाढती महागाई बघता आमच्या भगिनींचे आज खरं म्हणजे फार विटंबना व्हायला लागलेली। आम्हाला शक्य होईना झाले। घरगुती आमचं बजेट कोलमडलेलं आहे। एकीकडे 1500 रुपये देतात आणि 15,000 महागाई वाढवतात। आणि हे सरकार इलेक्शनच्या वेळी आम्हाला दिलेले आश्वासनं एकही पूर्ण केलेलं नाही आहे। उलट सरशी त्यांनी आम्हाला त्यावेळी दाखवलं एक आणि आत्ता केलेले म्हणजे खायचे दात एक आणि दाखवायची दात एक या सरकारचं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सरकार दिशाभूल करत आहे। म्हणजे हे जे महागाईच्या मुद्द्याकडं आमचं लक्ष केंद्रित होईल असं हे न करता आमच्यासमोर दुसरे कोणते तरी भावनिकतेचे मुद्दे आमच्यासमोर आणून ठेवत आहे आणि ह्या साईडला महागाई वाढवत आहे। कुठंतरी महागाई कमी व्हायला पाहिजे। जर महागाई कमी नाही झाली तर आम्ही काँग्रेसच्या वतीनं आमची रस्त्यावरची लढाई ही अशीच राहणार आहे। आज लाडकी बहीण फसवून झाली आहे। 1500 रुपये दिले पण गॅस दरवाढ, इंधन दरवाढ, परत टॅक्स वाढ, मैताला पण टॅक्स, मरताना माणसाला पण पैसे टॅक्स द्यायला लागतो। जन्मलं की टॅक्स, या टॅक्सनी जनतेकडे लूट चालली आहे जनतेची। अदानी अंबानीला कर्ज, गरीबाचं दारात आलं की लगेच वसुली। आज हे सरकार गरीबाचं नाही आहे, करोडपतीचं आहे। अंबानी अदानीचं सरकार आहे। आज एवढी महागाई केली। जेव्हा काँग्रेसचं होतं 14ला 500चा गॅस होता तेव्हा रस्त्यावर यायचे, आता 1000 आहे। या ना गरिबांसाठी। आज तुमचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे, ते काय तुमच्याकडे इंधन नाही 1500 रुपये आता 20,000 पाहिजेत घर चालवायला। आणि MIDC पगार 10,000 आहे। तिथं आता MIDC जावा, 10,000च्या वर पगार नाही, पगारही वाढ नाही, तर यात पुरेल का? या आंदोलनाप्रसंगी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक दुर्वास कदम, महिला जिल्हाध्यक्ष सरलाताई पाटील, भारतीताई पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।